चला कमेंट्री बॉक्समध्ये करूयात परिवर्तन. आपल्या समवेत योगेश या ठिकाणी जोडले जातील. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते चिंतामणी बाकस आणि त्यांच्या विरोधामध्ये कालभैरव मालेगाव. कालच्या दिवसामध्ये कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहताय आणखीन एक चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय. शरीराचा वेट घेणारा बॉल इथून आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इथे धाव खऱ्या अर्थानं बचावू शकत नाहीये. सिंगल डाब इथून कंप्लीट झाली. या ठिकाणी कॅश प्राइज जरूर लागलाय कैलासदादा बैखरे यांच्याकडून षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक साठी, परंतु ते इनिंग ब्रेक मध्ये आपण अनाउन्समेंट करणार आहोत. इथे फटका फसलाय, पाठीमागे येत असताना झेल कॅरी केलाय. अप्रतिम झेल इथे आपण पाहताय. अगदी मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी खऱ्या अर्थानं राहिली होती. नसरापूर टीमचा ओमकार ठरलाय मॅन ऑफ द मॅच, ज्यानं बॅटिंग करत असताना 17 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट मिळवली. दरम्यान आपण पाहताय मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेची रजा घेतात. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं आपण या आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष आणि सहर्ष असं स्वागत करूया. परेश मोहिते आपल्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि तदनंतर निशांजी सर 1 मिनिट मॅच थांबवा आणि निशांजी देवगरे आपण देखील या, आपल्यासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सन्माननीय सचिनजी मोहिते नसरापूर यांच्याकडनं कॅश प्राइज आहे. या चला दोघेही या, आपलं कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. दरम्यान आपण पाहता या ठिकाणून खऱ्या अर्थानं मान्यवर अगदी ततासू रजा घेतात. पुनश्च एकदा फायनल डे साठी फायनल नाईट साठी उपस्थित राहतील. अशोक दादा पैमारे माजी उपसरपंच वाकस ग्रुप ग्रामपंचायत यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय मंगेश दादा बैकेरे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो. या साहेब आपला सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. दरम्यान आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला. अगदी आपण पाहताय पाडवरती चेंडू आदळला. पंचांकडे लाऊडली अपील केली आहे. पंच इथून मात्र दर्शवतात नॉट आउट. इथून कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतीये. कालभैरव मालेगाव टीमकडनं गोलंदाज हर्षलची कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतीये. काय दर्जेदार चेंडू त्यांना आतापर्यंत फेकले, समोर टाकले होते. अगदी स्विंग देखील पाहायला मिळाला. कटरचा वापर करतोय. यावेळी अगदी आपण पाहता पडल्यानंतर बाहेर निघाला.
पंचांकडे दाद मागितली जाते. पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची दाब इथून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते चिंतामणी वाकस टीम. इथून दाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 5 चेंडू इथून समाप्त झाले ते अगदी आपल्याला पाहायला मिळतात. ते 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 5 दाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक बाईट आला. हर्षल पुनश्च एकदा पुनश्च एकदा पुढे टाकला होता. थोडंसं कमी गतीनं आपण पाहताय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एसटी रक्षकांना हात मध्ये घातला आणि इथून मात्र सहजरित्या एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. आणि या सिंगलनं षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर धाबा धाव फलकावरती आल्यात ते अगदी आपण पाहताय 6. इकॉनॉमिकल स्पेल राहिलाय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय गोलंदाज हर्षलचं 6 धावसंख्येचं षटक. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक विकेट त्यानं मिळवले. अगदी आपण पाहताय ऋग्वेद हा फलंदाज त्यानं परतवला. खऱ्या अर्थानं चिंतामणी वाकस टीमचा हा खऱ्या अर्थानं यंगस्टर आहे आणि काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाले. या गत वर्षामध्ये जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली ऋग्वेदकडनं. एक अर्धशतक देखील त्याच्या नावावरती आहे. एवढा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि त्याला अगदी पहिल्याच बॉलवरती हर्षलनं त्याला परतीचा प्रवास करावा लागला. 6 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्यात हर्षल या गोलंदाजानं. कालभैरव मालेगाव या टीमकडनं आपण पाहताय पहिल्या षटकामध्ये टॉस जिंकल्यानंतर कॅप्टननं कोणताही विलंब न करता लगेच फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला होता आणि पहिल्या षटकामध्ये जो निर्णय आम्ही घेतला तो अगदी योग्य कसा आहे हेच मात्र दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज हर्षल. सेकंड ओव्हरमध्ये सेकंड पॉवर प्लेमध्ये आपण पाहताय गोलंदाज आकाश आपल्याला इथून पाहायला मिळतो. सेकंड ओव्हरमध्ये सगळे यंगस्टर आहेत आपल्याला पाहायला मिळतात कालभैरव मालेगाव टीममध्ये. बघा दोन्ही टीमसाठी एक सूचना असेल की आपण अगदी पहिल्या मॅचपासून जसा वेळ होईल तसं पॅनलाइज केलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही विलंब करू नका अन्यथा आपल्याला देखील पॅनलाइज केलं जातं. इथे देखील फुलालेंचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी थोडंसं फंबल झालं तोपर्यंत अगदी आपण पाहू शकता एक दाब इथून कंप्लीट झाले आणि या एका दाब्यानंतर जर पाहायला गेलं तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 7 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. आकाश दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल धाब आली आहे. धावा धाव फलकावरती 7 आपल्याला पाहायला मिळतात. टार्गेट इथून सेट करायचं आहे चिंतामणी वाकस टीमला. इथे फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक अगदी त्या ठिकाणी सेकंड अटॅम्पमध्ये झेल कॅरी करतायत आणि ते दुसरा आद्रा मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या चिंतामणी वाकस टीमला. फलंदाजीतून बाद होतोय ऋषिकेश. ऑन साईडला आल्या आल्या फटका दर्जेदार आहे. खाऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे षटकार आणि आणखीन एक जर का षटकार आला तरी ते कैलास दादा बैखरे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि इथे 13 धाबा धाव फलकावरती या षटकाराच्या साह्यानं आपण पाहताय आल्या आल्या अगदी आपण पाहताय विस्फोटक आणि आक्रमक फटका पाहायला मिळतोय.
श्रीकांत यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला हा फटका. 6 धाबा आल्यात. एकंदरीत संघाची धावसंख्या पाहायला मिळते 13. चला बॉल द्या बॉल. ऋषी बाद झाला होता. त्याच्यानंतर अगदी 4थ्या क्रमांकावरती श्रीकांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि जसे श्रीकांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले त्यांच्या बॅटमधून हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हा षटकार आला आणि या षटकारानं अगदी धावसंख्येला थोडीशी आकारणी मिळाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहताय 13 या अंकावरती. 13 धावा धावफलकावरती आल्यात. चांगली बॅटिंग आता इथून करायची आहे. चिंतामणी वाकस टीमला एक टार्गेट इथून सेट करायचं. त्या टार्गेटकडे तुम्हाला पाहावं लागेल. 5 षटकांमध्ये बाहेर जाणारा बॉल इथून मात्र अगदी पंच सांगतात एक्स्ट्राची धाव आली आहे. वाईट बॉल आला. एक्स्ट्राच्या धाबानं आणखीन एक धाव धावफलकामध्ये ॲड होईल. 14 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतात. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहताय तब्बल 8 धाबा खर्च केल्यात गोलंदाज आकाशनं. आकुटप्प्याचा बॉल बॅक टू द बॉलर खेळला आणि इथून आपण पाहताय आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. श्रीकांत मोरे यांनी जर का षटकार लगावला तर राजू मोरे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. एका षटकाराला 500चं कॅश प्राइज आलं. इथे मिस टायमिंग राहिला आहे. बराच काल बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतात. चांगलं जजमेंट. बॉल अगदी कॅरी केलाय आणि आणखीन एक फलंदाज इथून बाद होतोय. तो चिंतामणी बाकस टीमचा श्रीकांत. इथून आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. दरम्यान सरपंच ग्रुप यांच्याकडून चौकार आणि षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथून आपण पाहताय. कोलवली गावचे उपशाखा प्रमुख शिवसेना सन्माननीय संदीपजी तांबोले व त्यांचे मित्र प्रकाशजी गायकर यांच्याकडून षटकार हॅट्रिक मारणाऱ्या फलंदाजासाठी 555 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथून आपण पाहताय 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या अगदी आपल्याला पाहायला मिळतात 14. 7च्या सरासरीनं प्रतिषटक या 14 धाबा धावफलकावरती आल्यात. परंतु महत्त्वपूर्ण जे फलंदाज इथून आपण पाहताय बाद झालेत चिंतामणी बाकस टीमचे ऋग्वेद आणि त्यानंतर अगदी आपण पाहताय ऋषिकेश आणि आता मात्र बाद झालेत ते श्रीकांत. हे तीनही अगदी आपण पाहताय टॉप ऑर्डरचे फलंदाज इथून माघारी परतलेत. 3 मोठे हादरे मिळालेत चिंतामणी बाकस टीमला. आता इथून खऱ्या अर्थानं टीम संकटामध्ये. या संकटामधून टीमला थोडंसं बाहेर काढावं लागेल. इथून जर पाहायला गेलं ना तर फलंदाज राकेश आणि त्याच्या साथीनं वैभवला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. थोडंसं मैदानाच्या आतमध्ये संयम दाखवावं लागेल. सिंगल डबल सन्माननीय राजू कांबळे आणि राजूजी कांबरी आणि त्याचनंतर धर्माप्पा शेलके यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या
आपलं सहर्ष स्वागत. यावेळी पाठीमागा शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरनं बॉल चाललाय. डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे इथे आलाय चौकार. थँक्यू बॉल द्या. या चौकारानं धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या 18 धावा फलकावरती आल्यात. अगदी जर पाहायला गेलं तर आता इथं धावसंख्येची गरज आहे. धावा बनवायचे, टार्गेट सेट करायचं. या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं राकेश मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतात. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आहे. अगदी आपण पाहताय त्यांना माहीत होतं शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक अगदी डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे, ती वेकंड एरिया आहे. शॉर्ट फाईन लेगला जर बीट केलं ना तर खऱ्या अर्थानं मोठ्या धाबा मिळतील. आणि अगदी पाठीमागच्या दिशेनं हा फटका लॉब केला, तिथे मात्र हा चौकार पाहायला मिळतोय. आणि 18 धाबा आता धाव फलकाबद्दी. सेकंड स्पेलमध्ये हर्षल आलाय. पहिल्या स्पेलमध्ये हर्षलनं धाबा खर्च केल्या होत्या अवघ्या 6. इकॉनॉमिकल राहिलं होतं, परंतु इथे या षटकामध्ये दुसऱ्याच बॉलवरती आक्रमण स्वीकारलंय. ते राकेश यांना चौकार आलाय त्यांच्या बॅटमधून. फुल लेनचा बॉल आउट साइड ऑफ स्टंप. इथून आपण पाहताय पंच सांगताय डॉट बॉल आहे, कोणती धाव नसणार आहे. चांगली गोलंदाजी हर्षलची आपल्याला पाहायला मिळते आहे. एक खऱ्या अर्थानं खराब चेंडू टाकला होता, आउटसाइड लेग स्टंप होता, त्याच्यावरती चौकार आला. परंतु त्यानंतर तदनंतर लगेच कमबॅक आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. वैभवजी खांबले जे बॅटिंग करतात त्यांच्यासाठी षटकार आणि चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. सरपंच ग्रुप वाकस यांच्याकडून डायरेक्ट हिट झाली आहे. आणि इथून मात्र आता डिसिजन पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन रेफर केला केटीसी लाईव्हच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं आपण पाहताय आता इथे चेक केलं जाईल फलंदाज सेफ आहे की नाही. आणि त्यानंतर सन्माननीय निलेशजी गाडे यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी त्यांच्या गाडीचा नंबर आहे 39. बॅट्समन सेफ आहे 939. ते कॅश प्राइज असेल. आणि वैभवच्या षटकार हॅट्रिकसाठी डॅडी यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. 1000 का? ओके 1000. इथे फटका चांगला आहे ऑन साईडला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आलेत. ते उचलणार फेकीकांना तोपर्यंत एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये संयम दाखवलं जात आहे. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं आहे, कारण की माहिती आहे इथून विकेट आल्यात आणि अगदी जबाबदारीनं आता खेळ करायचा आहे. पार्टनरशिप इथून बिल्डअप करायची. एक चांगल्या टोटलकडे आपल्याला जायचं असेल तर पार्टनरशिप ही फार महत्त्वाची आहे. आणि आता ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. राकेश आणि त्याच्या साथीनं वैभव या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. इथे पुढे सरकले. ओर पिच बॉल होता, पाठवले बॉलला लॉंग ऑन सीमा पार. वैभव यांच्या बॅट मधून आलाय हा भव्य षटकार. राकेश यांच्या बॅट मधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या षटकाराने धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. त्या 26 धाबा धाव फलकावरती आल्यात. थँक्यू डीजे. थँक्यू. चला फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. कालभैरव मालेगाव टीम फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. टायमर या ठिकाणी सेट केला गेलाय. अगदी जर पाहायला गेलं ना तर बरोबर 15 मिनिटामध्ये तुमची 3 षटकं इथून कंप्लीट झालेत. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक, एक छोटीशी टीम मीटिंग होईल आणि त्यानंतर लगेच मॅचला सुरुवात होईल. आणि त्या अगोदर मॅच चालू होण्या अगोदर आपण जाऊया आमच्या डीजे मास्टरकडे, देऊया त्यांना एक संधी.
धावा धावफलकावरती 26. आणि सरपंच ग्रुप वाकस यांच्याकडून वैभव यांच्या प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. चला 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती 26 आल्या. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. राकेश आणि त्यांच्या साथीनं वैभव मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईक आपल्याला वैभव पाहायला मिळतील. नॉर्थ स्ट्राईक एंडवरती राकेश आणि चौथ्या षटकामध्ये गोलंदाज अर्जुन आपल्याला पाहायला मिळतात. इथे मिस टायमिंग राहिला स्वतः एसटी रक्षक आले चेंडू खाली. वैभव यांची मोठी विकेट आली आहे. आणखीन एक आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या चिंतामणी वाकस टीमला वैभवच्या स्वरूपामध्ये. सहाव्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय मयूर बॅटिंगसाठी दाखल झालेत. सिच्युएशन अगदी आपण पाहता हँडल करावी लागेल. थोडंसं कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते इथून चिंतामणी वाकस टीम, कारण की फार चांगली गोलंदाजी राहिली आत्तापर्यंत. कालभैरव मालेगाव टीमची प्रत्येक गोलंदाजानं चांगली गोलंदाजी साकारली आहे. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 6व्या क्रमांकावरती मयूर दाखल झाला. त्याच्यावरती जबाबदारी असेल त्याच्या साथीनं आपण पाहते राकेश, त्याच्या बॅटमधून एक षटकार आला. इथे अगदी आपण पाहताय शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. मयूर यांचा धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु राकेशनं त्याला नकार दिला, कारण ते रिक्स इथून नको आहे. अगदी आपण पाहताय आधीच संघ अडचणीमध्ये येऊन टेपलाय. विकेटची अगदी पतन होताना पाहायला मिळत आहे. एका पाठोपाठ एक विकेट आल्यात, धाबा येत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये कोणतीही आता चुकीचं पाऊल उचलायचं नाहीये. आणखीन एक चांगला बॉल. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅकअपला नव्हते क्षेत्ररक्षक. त्याच कारणास्तव खऱ्या अर्थाने एसटी रक्षकानं थांबवलं आणि इथून एक धाव बाईटच्या स्वरूपामध्ये कंप्लीट होतीये. एका धाबानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचताय. ते अगदी 27 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातील जर पाहायला गेलं तर 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे. चौथं षटक अर्जुन यांचं. अर्जुन यांना देखील चांगली कामगिरी केली आहे गोलंदाजी करत असताना. आपण पाहताय पहिल्या षटकामध्ये 6 धाबा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये धाबा आल्या त्या अगदी आपण पाहताय 8 आणि तिसऱ्या षटकामध्ये पुनश्च एकदा 12. चौथं षटक प्रगतीपथावरती हुड्यामध्ये टाकला होता. पीक केले बॉलला पाठवले मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. राकेशच्या बॅटमधून आलाय आणखीन एक भव्य षटकार. थँक्यू. हॅट्रिकसाठी डॅडी यांच्याकडनं 500 रुपयाचं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. 2 आलेत, एक जर आला तर हॅट्रिक होईल आणि हॅट्रिक झाले तर डॅडी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि इथून आपण पाहताय 2 षटकार आलेत राकेशच्या बॅटमधून बॅक टू बॅक, कारण की अगदी आपण पाहताय तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती एक षटकार आला होता आणि त्यानंतर अगदी आपण पाहताय स्ट्राईकवरती आला
आणि जसा स्ट्राईक वरती आला त्याच्या बॅटमधून आज षटकार पाहायला मिळतोय. इथून धावसंख्या जाऊन पोहोचली 33 वरती. खऱ्या अर्थानं एका हाती किल्ला लढवतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय राकेश समजदारीने क्रिकेट खेळतोय. जाबेली खऱ्या अर्थानं खराब चेंडू त्याच्या समोर येतात ना त्याच्यावरती त्याचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु जाबेली अगदी आपण पाहते चांगले चेंडू येतात त्यांना सन्मान देण्याचं तो काम करतोय. त्याच्यामध्ये अगदी सिंगल डबल घेण्याचं काम करतोय. मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना गोलंदाजाच्या अगदी आपण पाहतोय मेरिटनुसार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतोय तो फलंदाज. राकेश जास्त बळ घेऊ नका. वेळ आता मात्र इथे अगदी वेस्ट चाललाय. जास्त वेळ घेतला जातोय. 3 षटकं अगदी 15 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट झाल्यात. त्याच्यामुळे आता विलंब करू नका. हे षटक 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं. पुन्हा एकदा फुड्यामध्ये टाकला होता. ऑन साईडला खेळायचं होतं परंतु या बॉलवरती थोडीशी गती कमी होती आणि टप्पा देखील पाहायला गेलं तर थोडासा पुढे टाकला होता. अगोदरचा टप्पा जर पाहायला गेलं तर अगदी ओव्हरपिच बॉल होता. त्याला अगदी ऑन साईडला सहजरित्या खेळून काढलं होतं राकेश यांना. 6 धावा मिळाल्या होत्या. परंतु या बॉलवरती थोडासा टप्पा अगदी आपण पाहताना मागे टाकला आणि तिथून अगदी एकच धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते. ह्या एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले 34 वरती. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकांमध्ये टार्गेट सेट करायचं आहे. ती जबाबदारी येऊन ठेपली आहे राकेशवरती. चांगली बॅटिंग करतात. फुट्यामध्ये टाकला होता समोरच्या दिशेनं लॉंग ऑफला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. एकच धाब्यावरती थांबावं लागतंय. 4 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय आणि 4 षटकांमध्ये प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना चिंतामणी वाकस टीम जाऊन पोहोचली आहे ती 35 या धावसंख्येवरती. एक चांगली टोटल आता धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. जय भवानी नेवाली आणि हेदवली 35-35 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच जय भवानी चला जास्त वेळ घेऊ नका. अगदी वेळेत चाललोय आपण त्याच्यामुळे आता विलंब करू नका. कालभैरव मालेगाव टीम इथून 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती 35 आल्यात. अजूनही 1 षटकाचा खेळ बाकी आहे. इथून टाइम खऱ्या अर्थानं घेतला जातोय. अगदी बॅट्समन देखील इथून टाइम वेस्ट करतायत. त्याच्यामुळे आता गोलंदाज करणाऱ्या टीमला देखील बोलून जमणार नाहीये कारण की दोघांकडनं आता टाइम वेस्ट केला जातोय. सातत्यानं अगदी आपण पाहताय थोडेसे कानमंत्र देताना सिच्युएशन कठीण आहे. त्याच्यामध्ये सातत्याने टीम मीटिंग होत आहे. हा वाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील इथून 36 धावा धावफलकामध्ये. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहताय गोलंदाज आर्यन हा गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये डिसायडर षटक आहे. इथून डिसाईड केलं जाईल किती धावा येणार, किती धावसंख्येचं टार्गेट असणार. अगदी आपण पाहताय फुड्यामध्ये टाकला होता. हलक्या हातानं ग्लान्स केलं चेंडूला. एक सिंगल धाव इथून कंप्लीट होती आहे. एका धाब्यानं आपण पाहताय 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि मयूरनं आता ओळखलाय आपल्या साथी फलंदाजाच्या बॅटमधून मोठे फटके येतात. तो चांगली इनिंगमधून साकारतोय. त्याला स्ट्राईकवरती आणणं फार गरजेचं आहे आणि तेच खऱ्या अर्थानं मयूरनं केलंय. एक सिंगल घेतली आणि आता मात्र राकेशला स्ट्राईकवरती आणला. आता इथून खऱ्या अर्थानं जे 5 बॉल बाकी आहेत त्या 5 बॉलमध्ये अगदी आपण पाहताय जास्तीत जास्त बॉल म्हणजे जे आपण पाहताय राकेशनं जर काही तर फेस केले तर एक चांगली टोटल जरूर पाहायला मिळेल. कारण की ज्या पद्धतीनं राकेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय अगदी आपण पाहताय प्रतिस्पर्धी टीमच्या गोलंदाजावरती त्याने आक्रमण जरूर केलंय. जिथे गोलंदाजी चांगली राहिली होती कालभैरव मालेगाव टीमची त्या गोलंदाजांच्या विरोधामध्ये राकेशनं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. ॲज अ बॅट्समन आपण पाहताय.
आखुटापाचा चेंडू होता, शॉर्ट टर्म पूल करायचा होता, कमी गतीने टाकला होता, पूल करता आलं नाहीये, बॅट बॉलचा संपर्कच झाला नाहीये. डॉट बॉल आपण पाहत आहे. शेवटच्या षटकामध्ये आर्यन देखील चांगली कामगिरी करतोय. राकेश जो सेट झाला मैदानाच्या आतमध्ये त्याला देखील थांबवण्याची ताकद इथून मात्र दाखवली आर्यननं. त्याच्या समोर खऱ्या अर्थानं थोडीशी दादागिरी करत असताना आपण पाहत आहे गोलंदाजीमधून हा डॉट बॉल फेकला. हलक्या हातानं कट करायचं होतं. अगदी आपण पाहताय गली आणि पॉईंटच्या मधून चेंडूला काढायचं होतं. अगदी आपण पाहताय ना की आता यावेळी आपल्याला फुटवर्कच पाहायला मिळत नाही राकेशचं. आणि इथून आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न अगदी लेट कट करायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. टायमिंग साधावं लागेल. टायमिंग साधलं गेलं तर मात्र मोठे फटके जरूर पाहायला मिळतील. इथे अगदी आपण पाहताय फुल लेनचा बॉल होता, ऑन साईडला खेळायचा होता. बाटला चेंडू अगदी आपण पाहताय. आणि फलंदाज इथून बाद झालाय राकेश. विकेट सॅक्रिफाईस झाली आहे. मयूरनं स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे, राकेशची विकेट सॅक्रिफाईस केली आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना की राकेशला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं फार गरजेचं होतं. ते काम पहिल्या चेंडूवरती आपण पाहताय त्या ठिकाणी मयूरनं जरूर केलं होतं परंतु त्यानंतर राकेशकडनं चुकी होताना आपल्याला पाहायला मिळाले. जिथे आपण पाहताय चांगली बॅटिंग अगदी आपण पाहताय राकेश करत होता. सिंगल डबलनं धावफलक पुढे नेत होता. अगदी आपण पाहायला गेलं तर एक सेन्सिबल क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत होतं परंतु त्यानं जबरदस्त गोलंदाजी अगदी आपण पाहताय पडल्यानंतर अगदी बाहेर निघाला. इथे डायरेक्ट हिट झाली आहे. पंचांचा डिसिजन येणं बाकी आहे. आउट OUT सॉरी कंप्लीट का बाईची एक धाव फलकामध्ये ऍड केली जाते. ऍक्शन तशी होती संदीप सरांची. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. एका धावानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचताय ते तब्बल 38 धाबा धावफलकामध्ये. या षटकामध्ये धाबाच आल्या नाहीत. या षटकामध्ये धाबेचा आलेख अगदी कमी होताना पाहायला मिळतो. सेट फलंदाजाला खऱ्या अर्थानं थांबवलं गेलं. त्यानंतर त्याची विकेट आली रनआउटच्या स्वरूपामध्ये. मयूर स्ट्राईकवरती गेला. त्याच्या बॅटला देखील चेंडू स्पर्श होत नाहीये. इथून अगदी आपण पाहताय एक धाव कंप्लीट केली गेली बाईटच्या स्वरूपामध्ये. आता या षटकातील जर पाहायला गेलं ना एका बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. आर्यन फटका चांगला आहे यावेळी अगदी आपण पाहताय गॅपमध्ये खेळला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक तर कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. तिसरीचा प्रयत्न चार धाबा तर इथं कंप्लीट झाल्यात परंतु पंच इथून डिसिजन देतील. तिसऱ्या धाबेसाठी या ठिकाणी रेफर केलाय तिसऱ्या पंचांकडे टीव्ही अंपायरकडे निर्णय. तिसरी धाव जर का कंप्लीट झाली असेल तर चौथी देखील कंप्लीट झाली. आणि तिसऱ्या धाबेसाठी फलंदाज बाद आहे त्याच्यामुळे 2च धाबा असतील. आणि या 2 धाबांना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय ते तब्बल 40 वरती. 41 धावसंख्येची इथून गरज असेल ती कालभैरव मालेगाव टीमला. 41 धावसंख्येचं टार्गेट आहे. आणि
41 धावसंख्येचा पाठलागीतून खऱ्या अर्थाने कशा प्रकारे केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आपण इन्व्हाइट करूया मनीष मुंडे सरांना. दरम्यान एक कॅश प्राइज आहे. दरम्यान आर्यनच्या जे 3 डॉट बॉल टाकले होते त्याच्यासाठी आपण पाहताय अथर्वजी शिनारे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं आर्यनच्या 3 डॉट बॉल साठी. आणि तुम्ही त्यांच्याकडे डायरेक्ट द्या. आणि चला नेक्स्ट मॅच साठी जय भवानी नेवाली आणि त्यांच्या विरोधामध्ये हेदेवली 35-35 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. आणि जशी मॅचला होईल सुरुवात मायक्रोफोनवरती बदल करूया. आवाज आपण ऐकणार आहोत मनीष मुंडे सरांचा. सन्माननीय भाऊ शिल्के साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस करायचा आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस भाऊ शिल्के यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतो. या दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आपण टॉस करूया. एकीकडे जय भवानी नेवाली आणि त्यांच्या विरोधामध्ये हेदोली 35-35 सेकंड राऊंडची पहिली मॅच बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. भाऊजी शिल्के साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातो. कोण मागतं? ओके, हेदोली टीमचा कॉल आहे. हेड इज अ कॉल. हेड डिसिजन बॅटिंग. ओके, थँक्यू. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. जशी मॅच संपेल लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. आपण जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये जिथे जोडले जातात मनीष मुंडे सर. चला ऑफिशियल ऑफिशियल हॅलो. दोस्ती ग्रुप जाणून क्रिकेट संघ वाकास आयोजित आमदार चषक 20-25 सर्वांचं करूयात आपण सहर्ष स्वागत. जवळ मैदानाकडे ज्या ठिकाणी आपण पाहाल विजयासाठी करत असेल ते तब्बल 41 धावसंख्येची 40 धावसंख्या चिंतामणी वाकास टीमनं खरं तर घरेलू मैदानावरती खेळ करत असताना अवघ्या 40 धावसंख्या जमवल्या 5 षटकांमध्ये.
चला 20 मिनिटांचा अवधी असेल आपल्याकडे 4 षटकांसाठी. 20 मिनिटांच्या अवधीमध्ये जर आपण 4 षटकं संपवली नाहीत, शेवटच्या क्षणी या षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. चला मॅचला गेली जाईल स्टार्ट. टायमर ऑन केला जातो या ठिकाणी पण स्कोररच्या वतीनं. टाईम स्टार्ट होतं. काउंटडाऊन या ठिकाणी स्टार्ट झाला आहे. बॉलिंग मार्कवरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. बॉलर सचिन पाहायला मिळतो या ठिकाणी आणि 2 बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळत आहेत. किशोर आणि त्याच्या समवेत आकाश. पहिलाच बॉल पायचीच्या समोर सापडलाय. अगदी परफेक्ट सापडलाय. पंचांना कोणत्याही प्रकारचा दडपण आलं नाही मैदानावरती विकेट घोषित करत असताना. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन. अजिंक्य पवारच्या चेहऱ्यावर स्मित असं सांगून जातो या विकेटचं महत्त्व. बॉल बॅट्समन होईल या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा बाद. आमदार चषकाची दमदार विकेट. कम ऑन डीजे. थँक्यू. पाक एडीसीची आमची संपूर्ण टीम या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी टेलिकास्टचा आणि त्याचबरोबर टेक्निशियन टीममधून खूप मेहनत घेते. खरं तर कर्जतचं हे प्रथमचं चॅनल होतं. खरं तर ज्यावेळेच्या चॅनलला सुरुवात झाली त्यावेळेस अगदी त्याच क्लिअरिटी आणि त्याच क्वालिटीने आजपर्यंत तीच क्वालिटी आणि तीच क्लिअरिटी आणि यापुढे देखील तीच आपल्याला पाहायला मिळेल. मी आदरणीय दयानंदशी बघत यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. सरसे स्वागत. खरं तर या स्पर्धेला ज्यांनी चांगलं रूप दिलं ते कैलायजी वैखरे त्याचबरोबर मंगेशजी वैखरे यांच्या खांद्याला खांद्या लावून सगळेच मान्यवरांनी खरं तर ही स्पर्धा घडवण्यासाठी अर्थातच गाडी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेचं मुख्य आकर्षण बनलं होतं. खरं तर या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ज्यांची VIP एंट्री देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. खोलत टाकलं आहे बॉलला. एक कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न पहा. क्रिकेटच्या मैदानावरती चिंतामणी वाकस टीमच्या खेळाडूनं फुटबॉलचं प्रात्यक्षिक दाखवताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. मग रन्स मिळतील या ठिकाणी 4. बॉल होतो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार. थँक्यू. वाकसकर आता एकच खेळाडूवरती नाराज असेल. खरं तर ज्या खेळाडूनं मैदानावरती बऱ्याचदा हाकारा माजवला अर्थातच ऋषी खऱ्या अर्थाने थोडंसं नाराज केलं बॅटिंग करत असताना. ऋषीनं देखील मैदानावरती गोलंदाजी करताना काय कारनामा करतो याच्याकडे देखील लक्ष असेल. एक कंप्लीट केली जाते या ठिकाणी. एकपेक्षा आणखी काही नाही आहे. धावसंख्येत एकाकडेने बदल केला जाईल आणि धावजम पोचतील प्रगतीपथावरती तब्बल 5. 5 धावसंख्या प्रगतीपथावरती लागल्या जात आहेत या ठिकाणी. सचिनची गोलंदाजी चालू आहे आता मैदानावरती. यानंतरची मॅच निवाली विपक्ष हे देवली 35-35 या 2 टीम दरम्यान ते घमासांना रंगताना आपल्याला सर्वांच्या साक्षीनं पाहायला मिळणार आहे. चांगली फाईट होणारी आत मात्र काही शंका उरतच नाही आहे. कारण की ज्या सर्वोत्कृष्ट धावसंख्या देखील त्यांनी या स्पर्धेमध्ये केल्यात. ही देवली 35-35 या टीमनं अगदी बक्षिसांचा पाऊस त्या टीमवरती देखील आपण पडताना पाहायला मिळाला होता. फुलटॉस बॉल जरूर होता. कन्वर्ट करण्यामध्ये अपयश लाभलं जातं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कदाचित डायरेक्ट हिट झाली असती तर या ठिकाणाहून बॅट्समनला देखील परतावं लागलं असं. प्रोटेक्शन दिलं तितक्या साखतीचं. एक कंप्लीट केली जाते या ठिकाणी. 6 लागल्यात प्रगतीपथावरती. 41 माटला करायचं. 1-2 मोठे फटके खरं तर या मॅचमध्ये चिंतामणी वाकस टीमला बॅकफूटवर नेऊ शकतात. कारण की बॅटिंग करणाऱ्या टीमचं अगदी आपण बाईला विचार केला ना ते मोठे फटके मारण्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांची खूप सारी तोफखाना देखील त्यांच्याकडे आहे. पण एखाद दुसरा मोठा फटका चिंतामणी वाकस टीमला बॅकफूटवर नेऊ शकतो. कारण की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्कला खऱ्या अर्थानं खूप महत्त्व दिलं जातं. आणि त्या फुटवर्कचा जर प्रॉपर वापर केला बॅटिंग करणाऱ्या टीमनं तर या ठिकाणी मजा येऊ शकते. यात मात्र
शंखनीय चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, जज करेल बॉलला, बॉल दिला, अगदी धरणी मातेला दान केला जातोय, अगदी लोण्याचा गोळा हातातून सुटावा तशी परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळते. पकडो काच और जीतो मॅच असं नेहमीच आपण सातत्यपूर्वक क्रिकेटमध्ये नेहमीच म्हणत आलोय, पण ते मैदानावरती होताना पाहायला मिळत नाहीये. धावसंख्या कंप्लीट केली जाईल या चेंडूवरती. एक या आकड्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल ते तब्बल 7 या आकड्यावरती. 7 धावसंख्या अर्थातच 7 धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते प्रगती पुस्तकावरती. शेवटचा बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगला फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक फ्रीझरमध्ये प्रोटेक्ट केला बॉलला. ऋषीने प्रोटेक्ट केलं खरं तर या बॉलला. एक धाव येते, लीड करतोय खरं तर. लिडिंग फ्रॉम द फ्रंटला आज ऋषी आहे खऱ्या अर्थानं. अजिंक्य नाही आहे टीममध्ये आजच्या दिवसामध्ये, आपण पाहू शकाल थोडीशी उणीव असते अजिंक्यची देखील, कारण की अजिंक्य म्हटलं की या चिंतामणी वाकस टीमचा एक चांगला खेळाडू नेहमी सातत्यपूर्वक पाहत आलो. आणि वाकस टीम म्हटली का क्रिकेटचा भरणास आहे, मग त्याच्यामध्ये आपण जानोमन क्रिकेट संघ वाकस टीमचा देखील उल्लेख करू शकतो, कारण की बऱ्याचदा कर्जत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्या टीमनं देखील वर्चस्व गाजवलं आहे मागील काळामध्ये. या काळामध्ये देखील त्यांचा चांगला फॉर्म आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये भगवान देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर कैलास देखील खूप चांगला खेळ करतो. त्याचबरोबर मंगेश देखील सातत्यपूर्वक चांगला खेळ करताना त्यांच्या वाकस टीममधून आपल्याला पाहायला मिळाला. पण त्यांनी बरं घडवलेलं खरं तर हे आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आठ धावसंख्या पण या गावचं नक्कीच एक विशिष्ट राहिलं. मग ते चिंतामणी वाकस टीम असू देत किंवा जे हनुमान क्रिकेट संघ वाकस असू दे, ज्या वेळेस स्पर्धा असतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्यांचं आमंत्रण या स्पर्धेसाठी नेहमीच आम्हाला सातत्यपूर्वक राहिलं. हे प्रेम खऱ्या अर्थानं वाकसकरांचं असलेलं खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असेल. फक्त राजेश भोईर असतील, संदीप गायकवाड असतील, त्याचबरोबर राजेश सर असतील, संदीपजी बोराडे असतील, प्रत्येक व्यक्तीवर खऱ्या अर्थानं त्यांचं प्रेम त्यांच्या स्पर्धेमध्ये नेहमीच दाखल करताना ते दाखवत असतात. आपल्याला देखील त्यांचं देखील आभार व्यक्त करूयात. जितेश बॉलर गावठाण एंडकडून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त चेंडू मर्यादेच्या बाहेर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला, बराचसा बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. आणि या एक आकड्याने धावसंख्येत मात्र बदल होताना आपल्याला पाहायला मिळालं आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 9 या आकड्यावरती. 9 धावसंख्या, 1 गड्यांच्या बदल्यामध्ये 9 धावसंख्या, 1 विकेट लॉस ऑफ द 9 रन्स इन स्कोरबोर्ड. नऊ धावा या बॉलवरती देखील चेंडूला टपलवण्याचा प्रयत्न केला जातोय जरूर, पण अपयश पदरी पडते, कारण की सफल होऊन खेळला नाही खेळाडू, जागेवरून खेळला. मगाशी आपण उल्लेख केला की मोबाईलला नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्कला खऱ्या अर्थानं खूप महत्त्व दिलं जातं आणि तो फुटवर्कचा उपयोग खऱ्या अर्थानं बॅट्समनकडून होताना पाहायला मिळत नाही आहे. त्या दरम्यान मी जयदाजी दळव्यांना विनंती करतोय की व्यासपीठावरती या ठिकाणी पहा मैदानावरती काय घडलं. अगदी वाईट +4 महत्त्वाच्या क्षणी आलेली ही चौकार मैदानावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. रन्स 5 महत्त्वाच्या क्षणी सोनेरी अक्षरात उमटवलेल्या या 5 धावसंख्या मॅचमध्ये एक टर्निंग पॉईंट ठरणारी या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतील. अशा पल्लवित केल्या जातात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. खरं तर अजिंक्य क्रिकेटमध्ये एक नेहमीच सातत्यपूर्वक समीकरण आपण पाहिलं, बऱ्याचशा मॅच अनुभवल्यात. ज्यावेळेस धावा येत नाहीत ना त्यावेळेस धावा थांबून राहतात, पण ज्यावेळेस मोफतच्या धावसंख्या मिळायला सुरुवात होते ना मग त्या धावसंख्या खोऱ्याने येतात, खोऱ्याने. आणि या 5 धावसंख्या सोरटच्या आहेत. सहा मिळाल्या या एका चेंडूवरती. नो चेंडू पंचांनी घोषित केला आहे. 1 या ठिकाणी धाव जोडली जाईल. नो चेंडू पंचांनी या ठिकाणी घोषित केला आहे. फ्री हिट असेल या बॉलवरती. हात खुळे करून मारायची संधी बॅट्समनला असेल. प्रगती पुस्तकावरती धावा आल्या त्या तब्बल. नो चेंडू. फिल्डिंग पोझिशन अगदी 30 असेल. पंच फिल्डिंग पोझिशन अगदी जी मागच्या बॉलला होती तीच फिल्डिंग पोझिशन असेल याची दखल घ्या.
एक धावसंख्या प्रगतीपथावरती लागले जात आहेत. 16 धावसंख्या प्रगतीपथावरती येताना पाहायला मिळतात. फ्रीडच्या बॉलचा पुरेपूर फायदा घेता आला नाही बॅट्समनला देखील. 16 धावा प्रगतीपथावरती लागल्या जातात. बॉलिंग ट्रॅकवरती जितेशनं नो बॉल जरूर फेकला, वाईट देखील फेकलेत. त्याचबरोबर डॉट बॉल फेकण्यामध्ये देखील यश लाभलं. म्हटले सगळ्या पद्धतीचे चेंडू फेकण्यामध्ये या ठिकाणी बसून गुडघा टेकून फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. चला विलंब करू नका आपण. डॉट बॉल येतो. या चेंडूवरती देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. समोर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अतिरिक्त चेंडू फेकला जातोय. 17 धावसंख्या आता प्रगतीपथावरती येऊन पोहोचलात. 17 वरती कचरा कोणाला मिळतो हे देखील आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 17 धावा प्रगतीपथावरती लागला. बॅटिंग करणाऱ्या टीमला ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे. वारंवार अतिरिक्त चेंडूची फेकी मैदानावरती होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या बॉलवरती देखील आक्रमण केलंय, टोलवलंय बॉलला. चेंडूखाली क्षेत्ररक्षक त्याच्या देखील आवाक्या बाहेर. भीमटोला वज्रटोला, बॉल जातो सीमारेषे पलीकडे. येतोय षटकार. यस, थँक्यू थँक्यू. षटकार येतो आणि या षटकाराच्या सह्याने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल त्या तब्बल 25 या आकड्यावरती. 25 धावसंख्या, 23 क्षमा असावी. 23 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी केला जातोय आणि या शफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये खेळाडू होतो या ठिकाणी बाग टू द डगआउट. थँक्यू डीजे. नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या दोन्ही आकड्याने केला जाईल. बदल बाद क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. 2+1 असं म्हटलं जातं. एक बार गलती करे ओ इंसान. नो चेंडू, कारण की वारंवार व्हाईट बॉल, त्याचबरोबर नो बॉल फेकले जातात. नेहमीच एक म्हण राहिली आहे आपली सर्वांचीच, एक बार गलती करे वो इंसान, दुसरी बार गलती करे वो शैतान, और जो बार बार गलती करे वो पाकिस्तान. गोलंदाज अगदी दिलदार म्हणायचं आहे. आत्तापर्यंत चेंडू फेकलेत गोलंदाजानं षटक संपवण्यासाठी. चेंडूखाली क्षेत्ररक्षक, फ्री हिटचा बॉल आहे, झेलबाद नसेल. 2 धावा धावसंख्येत 2 केला जाईल बदल. आणि धावा पोहोचतील 28. षटक, चेंडू तब्बल फेकले या गोलंदाजानं. अकरा चेंडूंचं षटक फेकलं म्हटलं तर एकाच गोलंदाजाने 2 षटकं फेकली म्हणायला हरकत नाही एकच षटकामध्ये. नक्की अजिंक्य. त्याचबरोबर आमचे आदरणीय उपसरपंच साहेब, पाई हजर मॅडमचे
चला आमच्या प्रेक्षक वर्गाला जो स्क्रीनच्या डाव्या साईडला त्यांना विनंती करतो की कोणत्याही पट्ट्यासोबत आपण छेडछाणी करू नका, कारण की ते भगवा पट्टा आहे आणि जर चुकून जर आयोजकांच्या नजरेमध्ये जर आला तर गालबोट लागण्याची शक्यता आहे आणि बॅनरसोबत देखील कोणी छेडछाड करू नये. आणि महत्त्वाची सूचना आहे की त्या ठिकाणाहून विद्युत धारा गेली आहे, चुकून जर एखाद्याचा पाय त्या धारेला टच झाला तर या ठिकाणी वेगळं चित्र पाहायला मिळेल. त्यामुळे विनंती करतो आपल्याला की आदरणीय विठ्ठलचे बागेत आणि निलेजी गाडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये करूयात आपण सहर्ष स्वागत. प्रगतीपथावरती धाव येऊन पोहोचल्या तब्बल 28 धावा प्रगतीपथावरती. आता 2 षटकांमध्ये अवघ्या 28 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्या. आदरणीय जयदाजी बोडके साहेब हे दौली 35-35चे पुरस्कर्ते आहेत. खरं तर सचिन गोलंदाज या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळतो. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील तृतीय षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन गावठाण एंडकडून बॉलिंग टाकण्यासाठी सज्ज होतोय. 28 धावा प्रगती पुस्तकावरती झालं. विजयासाठी अजूनही 13 धावसंख्येची गरज असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडूंमध्ये 13 धावसंख्या करायच्या. त्या ठिकाणी खोलात टाकलाय बॉलला. विक खूप चांगला आहे गोलंदाजाकडे सचिनकडे. अचूक टप्पा मिळाला तर गोलंदाज अगदी 6 चेंडूंपासून वंचित ठेवू शकतो बॅट्समनला देखील. यानंतरचे मॅच हे दौली 35-35 ज्या टीमनं पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला कारनामा केला होता. 72 धावसंख्या कुठल्या होत्या बॅटिंग करत असताना. जो खेळाडू येईल तो बॅट्समन गोलंदाजांवरती फक्त आक्रमण हीच दिशा दाखवत होता. या बॉलवरती देखील ब्रँड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. काबूलला बॉल आहे, चेंडूखाली क्षेत्ररक्षक त्याला देखील चकमक दिली आहे. 2 कंप्लीट केल्या जात आहेत या ठिकाणी. 2 या धावपळकाला बढती मिळेल आणि धाव येऊन पोहोचेल प्रगतीपथावरती. त्या तब्बल 30 धावा विजयासाठी अजूनही 11 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक असणार आहे ते तब्बल 16 बॉलमध्ये करायचे. 11 धावसंख्या करायच्या असणार आहेत म्हटलं तर विचार करायला गेला तर 2 फटक्यांचा देखील मॅच होऊ शकतो. पण कमबॅक केला, संघर्ष केला, परफेक्ट प्लॅनिंग केलं तर कार्यक्रम करायला वेळ लागत नाही. पण तो कार्यक्रम होतोय का बॉलिंग करणाऱ्या टीमकडून हे पाहणं देखील आता खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाचं आहे. कारण की रोखायच्या 16 बॉलमध्ये 11 धावसंख्या प्रत्येक गोलंदाजाची कसरत असेल किंवा या करावी लागणाऱ्या मैदानावरती. एक धाव या ठिकाणी अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाते. 1 बदल केला जाईल. 31 धावा प्रगतीपथावरती येऊन पोहोचल्यात. आता विजयासाठी 10 धावसंख्येची गरज. आयोजकांनी घेतलेला टास आहे खरं तर या स्पर्धेचा. मंगेश वैखरे आपण या व्यासपीठाशी संपर्क साधा. मंगेश वैखरे डॉट बॉल येतो. अजूनही 10 धावसंख्येची गरज असणार आहे. 31 धावा धावपळकर्ते झाल्यात. 1 बाउन्सचा इशारा दिलाय पंचांनी या ठिकाणी. यानंतर चेंडू 1 बाउन्स आला तर पंच दंडित करतील यात मात्र शंका नाही. आमचे MCAचे पंच अर्थातच मालेगावचा एक हार्ड हिटर फलंदाज आणि कर्जतचा बाहुबली म्हणून ज्या खेळाडूकडे बघायचो रेफर केलं जातं या ठिकाणी पंचांकडे रेफर केलं जात आहे विकेटसाठी. खेळाडू सेफ आहे मैदानावरती म्हटलं तर रन कंप्लीट असेल. 1 धावसंख्येत एकाकडे केलं जाईल. बदल धावा येऊन पोहोचतील प्रगतीपथावरती. तब्बल 32 धावा धावपळ करते लागल्या जातात. अजूनही 9 धावसंख्येची गरज असणार या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला. यानंतरचे मॅच नेवाल विपक्ष हे धावली 35-35 या 2 टीममध्ये घमासान युद्ध रंगताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. चला पंच मैदानावरती कोणत्याही प्रकारची टीम मिटिंग घेऊ देऊ नका. पंचबा या ठिकाणी 3रं षटक संपण्यासाठी अजून 1 चेंडू बाकी आहे आणि 18 मिनिटं झालीत. उर्वरित 2 मिनिटांमध्ये हे षटक संपवून 4थं षटक देखील संपवायचं.
32 धावा प्रगतीपथावरती लागल्या जात आहेत. 9ची गरज अजूनही असणार आहे. यानंतर किमान 5व्या षटकामध्ये एकतरी खेळाडू चिंतामणी वाकस टीमचा आतमध्ये येताना पाहायला मिळेल, कारण की एक षटकामध्ये 6 चेंडू अजूनपर्यंत फेकण्याचा विक्रम कोणत्या गोलंदाजाने केलेला नाहीये. एक धाव या ठिकाणाहून सोडली जाईल. धावसंख्येत 1 या गणाने केला जाईल बदल. धावा येऊन पोहोचल्यात प्रगतीपथावरती तब्बल 33 धावा प्रगतीपथावरती येताना पाहायला मिळतात. आता विजयासाठी या ठिकाणाहून 8 धावसंख्येची गरज असणार. येस डीजे. थँक्यू डीजे. तेजस गोलंदाज या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळतोय. 8 धावसंख्येची अजूनही गरज आहे. एखादा मोठा फटका मॅच मधली हवा संपूर्णपणे काढेल किंवा एखाद दुसऱ्या धावसंख्येचं षटक येणं या ठिकाणी अजिंक्य मैदानावरती खूप महत्वाचं असेल. डॉट बॉल येतोय. पहा, एखाद दुसऱ्या धावसंख्येचं जर षटक पडलं या ठिकाणी तर चिंतामणी वाकस टीम देखील शिरकाव करू शकतं मैदानावरती, कारण की एखाद दुसरी धाव महत्त्वाची असणार. खरं तर या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये किमान 4 ते 5 धावसंख्या जर असेल तर मॅचमध्ये वाइट बॉल अतिरिक्त धावसंख्या घर में खादी के लिए कम, उसमें और मेहमान नवाजी. अतिरिक्त धावसंख्येने बडमेल धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 34 या आकड्यावरती. आता विजयासाठी करायच्या असतील तर तब्बल 7 धावसंख्या कराव्या लागतील. हलक्या हातानं बॉल ऑफ लेग केलं. एक कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होणार का? केली आहे चूक. बॉल होते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार. येतोय. या चौकारच्या सह्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 39 या आकड्यावरती. 38 धावसंख्या प्रगतीपथावरती आल्यात. अजूनही 3 धावसंख्येची गरज असणार आहे. 3 धावसंख्येची गरज. 38 धावा प्रगतीपथावरती आल्यात. 41 एक आव्हानात्मक टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलंय. पहा, यानंतरची मॅच असेल चला 3 धावसंख्येची गरज. पंच स्पीडअप घ्या. अद्याप 22 मिनिटं झाली ते षटक जमण्यासाठी. हा देखील बॉल वेगावरती स्पार. बॉल जातोय डॉट बॉल येतोय. अजूनही विजयासाठी गरज असणारी तब्बल 3 धावसंख्येची. 3 धावसंख्येची अजूनही गरज असणार आहे विजयासाठी. आमदार चषक 20-25 या बॉलवरती देखील हलक्या हातानं फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. जर चौकार आली नसती तर मॅच मध्ये खूप मजा पाहायला मिळाली असती. थँक्यू डीजे. अजूनही 3 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजाची कारनामी चांगली राहिली. आता मैदानावरती टिकावून तेजस गोलंदाजी चालू आहे मैदानावरती. तेजसची आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ.
उर्वरित काहीशा चेंडू शिल्लक असणार आहेत. या षटकातले देखील 3 धावसंख्येची गरज आहे. अजूनही एक स्पेल शिल्लक असणार आहे. खरं तर सांघिक कुठातील 3 धावसंख्या जमवाव्या लागतील. आता या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला घाई करून चालणार नाही आहे. आता या ठिकाणाहून घाई केली तर मैदानावरती अडचण निर्माण होईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. चिंतामणी वाकास टीम देखील आता शिरकाव करण्याचा प्रयत्न मैदानावरती करते. चला स्पीडअप घ्या मैदानावरती. पंचांकडे अपील केली जाते या ठिकाणी. डॉट बॉल येतो या ठिकाणी. हलक्या हातानं अगदी हलक्या हातानं फ्लिक केलं. बॉलला एक कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. हिट केलंय जरूर. तोपर्यंत बॅट्समन सेफ आहेत. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 कंप्लीट. तिसरीला केलाय प्रयत्न. येते चौकार. तब्बल 6 धावसंख्या. विजय होतो या ठिकाणी कालभैरव माळेगाव टीम. या दरम्यान या ठिकाणी आदरणीय विठ्ठलचे बागे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी जॉन्टी दळवी यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे आपण विठ्ठलचे बागेत साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा ही विनंती. चला हेदवले आणि नेवाळे टीम आपल्याला विनंती आहे की आपले अतिरिक्त खेळाडू पाठवा. त्यानंतरचा शुभ सन्मान करूयात आपण वाकस गावच्या जमाई राजा योगेश दुर्गे अर्थात या गावचे जावई योगेश दुर्गे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल.